एखादी घटना कुटुंबाच्या संसाराची घडी विस्कटली जाते आणि अशीच एक घटना शास्त्रीनगरमध्ये घडली होती. गुजर कुटुंबियांचं घर जे आहे ते जळून खाक झालं होतं. मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत या कुटुंबाची विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा बसवलेली आहे. मी सध्या त्याच घरामध्ये आहे. याच घराला 24 तारखेला म्हणजे 24 एप्रिलला आग लागली होती आणि संपूर्ण घर जळून खाक झालं होतं. मात्र त्वरित या ठिकाणी त्यांना मदत मिळाली, पंचनामा देखील झाला. नेमकं काय प्रकरण होतं? आपल्यासोबत गुजर काका आहेत. काका, काय सांगाल, काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी आणि त्यानंतर कशा प्रकारे आपल्याला मदत मिळालेली आहे? मदत मिळाली. मी नाक्यावरती होतो रिक्षा घेऊन. मी आलो, लगेच फोन आला मला. तर मग साहेब आले. साहेबांनी बघितलं, पाहिलं, मदत काय होती ती दिली आणि गेले. थांबले थोडा टाईम, बोलले आमच्याशी, येतो वा करा बघा. त्यांचे धन्यवाद. मॅडम, नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? कारण एखादं घर जळून खाक होणं, एखाद्या कुटुंबाचा संसारची घडी विस्कटणं आणि ती पुन्हा घडी बसवून देणं, हे खरं तर तुमच्या बाबतीत घडलं. आमच्या घरी शुक्रवारी 24 तारखेला आग लागली होती आणि आगीमुळे पूर्ण घर अस्ताव्यस्त झालं होतं. कपाट जळालं, टी व्ही फुटला, घरातील कुठलं साहित्य नॉर्मल नव्हतं, सगळं घर जळालं होतं. त्यानंतर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांनी आमच्या घरी भेट दिली, आम्हाला सर्व क्षेत्रात मदत केली, डॉक्युमेंटेशनपासून सगळं, पंचनाम्यापासून सगळ्या गोष्टींसाठी. त्यांचे खूप खूप आभार. डॉक्टर श्रीकांत शिंदेंचे खूप खूप आभार, त्यांच्या फाउंडेशनचे आभार. त्यांच्यामुळे आज आमची घराची स्थिती पुन्हा व्यवस्थित झालेली आहे. आपल्यासोबत विशालजी जाधव आहेत. विशालजी, ज्यावेळेस प्रथम तुम्ही या ठिकाणी आलात त्यावेळेस काय नेमकी परिस्थिती आपल्या निदर्शनास आली होती आणि नंतर श्रीकांत शिंदेंनी आपल्याला आदेश दिल्यानंतर कशा प्रकारे हे काम केलं? आम्ही ज्यावेळेस म्हणजे आम्हाला आपले जे डॉक्टर साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब, त्यांचे श्रेय सहाय्यक आहेत अभिजित दरेकर साहेब, त्यांचा फोन आला की तात्काळ आपल्याला मीडियाच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली होती की ते असं घर जळालेलं आहे, शॉर्ट सर्किट झालेलं आहे. ती बातमी मिळताच त्यांनी आपल्याला इथे पाठवलं आणि इथल्या घराची पाहणी करायला सांगितली. आम्ही ज्यावेळेस इथे आलो पाहणी करायला त्यावेळेस हे घर पूर्णपणे खाक झालेलं होतं जळून. म्हणजे घराचे पत्रे देखील फुटलेले होते, पाण्याची टाकी आणि सगळं इलेक्ट्रिशियनचं सगळं काही, त्यांचं कपाट होतं, कपाटात काही प्रमाणात रक्कम असेल, त्यांचे कपडे असतील, सगळं काही जळून खाक झालेलं होतं. आणि अशा पद्धतीत इथे म्हणजे त्यांचं आपण म्हणू शकतो की दैनंदिन जीवन जे चालू होतं ते शून्य झालेलं होतं. अशा परिस्थितीत डॉक्टर साहेबांनी इमिजिएट त्यांना मदतीचा हात दिला आणि आर्थिक मदत देखील त्या दिवशी केली आणि आपल्याला लगेच ह्या घराचं काम चालू करायला सांगितलं. आणि ते काम चालू असताना त्यांचा वारंवार ह्या कामाला घेऊन फॉलोअप देखील होता. अभिजित दरेकर साहेबांचा रोज फोन यायचा, रोज सकाळी ते विचारायचे की कामाची काय स्टेज आहे, कुठली परिस्थिती आहे. आणि डॉक्टर साहेब परदेशात असताना देखील त्यांच्याकडनं फॉलोअप घेत होते आणि ह्या कामाचं ते अपडेट घेत होते डेली. आणि मला तरी असं वाटतं की जो खासदार साहेबांनी संवेदनशीलपणा दाखवून या परिवाराला जी मदत केली, त्यांच्या डोळ्यात जे आज अश्रू आहेत ते आनंद अश्रू आहेत की त्यांना हे त्यांच्या नजरेसमोर खूप मोठं संकट होतं की ह्याच्यातून कसं बाहेर निघायचं, पण ते खासदार साहेबांनी ओळखून ह्या परिवाराला, या कुटुंबाला पूर्णपणे मदत केलेली. माननीय आपले जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आशीर्वादाने जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन चालत आहे त्याचे अध्यक्ष विलासजी जोशी काका आणि अभिजित दरेकर साहेब यांनी आम्हाला तात्काळ श्रीकांत शिंदे फाउंडेशनमार्फत काम चालू करण्यास सांगून या परिवाराला आर्थिक सहाय्य आणि घराचं काम कंप्लीट करून दिलं. किती आव्हानात्मक असतं, कारण एखाद्या कुटुंबाचं म्हणजे रिक्षाचालक कुटुंब आहे, त्या चालवूनच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. मात्र अशा कुटुंबाला मदत मिळणं हे कितपत मुळात जे आमचे पूर्वांचलचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब हे स्वतः रिक्षा चालक होते आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांची फाउंडेशन आहे श्रीकांत शिंदे फाउंडेशन. सो साहेबांचं एक जे पूर्ण कार्यकाळ होता जीवनातील तो श्रीकांत शिंदे साहेबांनी जवळून पाहिलेला आहे. आणि त्यांना ज्या क्षणी ही घटना कळाली त्यावेळेला त्यांनी एका रिक्षाचालकासाठी त्वरित मदत या ठिकाणी देण्याचं काम अभिजित दरेकर साहेब यांच्या हातून या ठिकाणी पाठवलेलं होतं. आपण त्यांना आर्थिक मदत त्याच क्षणी केली. त्याच्यानंतर एक घर उभारणी करून देण्याचं काम होतं जे या ठिकाणी सन्मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज विलास जोशी काका असतील, अभिजित दरेकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही सहकारी म्हणून
त्यांचे या ठिकाणी या कामाचा पाठपुरावा केलेला आहे आणि हे काम आज पूर्णत्वास आलेलं आहे. नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर गुजर कुटुंबियांचं उदरनिर्वाह हा रिक्षा चालवून होत असतो. मात्र ही मोठी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली आणि त्यानंतर लगेचच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन त्यांची जी संसाराची विस्कटलेली घडी आहे ती पुन्हा बसवून दिलेली पाहायला मिळते. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.